टू व्हीलर घ्या किंवा फोर व्हीलर घ्या, जमीन घेतली किंवा फिरायला गेलो किंवा आपण लांब कुठल्या तरी टूरवर गेलो, आपण स्टेटस ठेवतो आणि आपल्याला असं वाटतं आपलं स्टेटस 100, 200, 500 लोकांनी पाहिलं म्हणजे त्या लोकांना आपली प्रगती पाहून फार आनंद झाला. गैरसमज आहे तुमचा हा. तुमची प्रगती पाहून, तुमचा स्टेटस पाहून लोकांना आनंद नाही होत, लोकांना दुःख होतं. लोकांना असं वाटतं की हा कस काय प्रगती करतोय, कस काय पुढे जातोय, आणि तेच लोक तुमची प्रगती तुमचे स्टेटस पाहून ठरवतात आणि नंतर तुमच्या बरोबर येतात, तुमच्या बरोबर चालायला लागतात. तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हे लोक माझ्या बरोबर चालताय, माझ्या सोबत आहेत. अरे पण ते तुमच्या बरोबर चालायला नाही, तुम्हाला पायात पाय गुंतवून पाळायला आलेले असतात. आणि तेच लोक तुम्हाला पायात पाय गुंतवून खाली पाडतात की जे लोक तुमच्या सोबत चालायचं नाटक करत असतात. कारण की आजकालचे लोक असे झाले की जे तुम्हाला मदत करतोय असं दाखवतील, तुमच्यासाठी झिजतो आहे असं दाखवतील, मी तुझाच आहे असं दाखवतील, आपल्या गळा भेट घेतील आणि पाठीमागे येऊन आपल्या पाठीत खंजर खुपसतील. म्हणजे आपल्याबरोबर राहतील, आपलंच खातील, आपलंच पेतील, आपल्याशी बोलतील, आपलाच पैसा खर्च करतील आणि बाजूला गेल्यानंतर म्हणतील फुकटात त्याचं, त्याला काय कमी आहे. असे लोक झालेले आहेत. त्याच्यामुळे समाजात नाते निभवताना विचार करा, नाते निभवताना फार विचार करा की नातं हे एका बाजूने कधी चालत नाही. मी जर चांगला वागत असेल तर माझी अपेक्षा राहील की समोरच्या माणसाने सुद्धा माझ्याशी चांगलं वागावं, तेव्हाच नाते निभवले जातात. आणि हा नाते निभवायचा नियम आहे. त्याच्यामुळे समाजात वागताना विचार करून वागा.